नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र MCCT एक्झाम याची जे रजिस्ट्रेशनची एंड डेट आहे ते खूप जवळ आलेली आहे आणि लास्ट डेट जे म्हणतो आपण आणि ते एक्सटेंड होईल की नाही याबाबत आपण इथे चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बॅक ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCCT एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल आणि समोर जाऊन प्रिंट सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज असणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा आहे. आपल्या ग्लोबल ऑनलाईन ॲपवर डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहे, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता. आपली जी बॅच आहे येत्या 2 फेब्रुवारी म्हणजे आजपासून सुरू होते आहे आणि याची फीज आहे 4,000 रुपये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग पाहूया. तर CET सेलने अशा पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशनचं सांगितलेलं होतं आणि अशा पद्धतीने नोटीस आलेला होता. तर महाराष्ट्र MCCT 2026 स्टार्ट डेट कधी 7 जानेवारी स्टार्ट डेट होती आणि एंड डेट जी आहे ती 10 फरवरी आहे. म्हणजे आता काहीच दिवस उरले आहे. आज 2 तारीख आहे, 8 दिवस उरलेले आहे. जर का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर नक्की रजिस्ट्रेशन करा, कारण शेवटपर्यंत जर का आपण वाट पाहिली किंवा काही आपलं राहिलं तर ते साईट स्लो होऊन अडचणी निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे आता वाट बघू नका. आता काहीच दिवस शिल्लक आहे, तर लगेचच रजिस्ट्रेशन करा. आपली जी एक्झाम आहे ती 30 मार्च 2026 आहे आणि जर का आपली शेवटच्या तारखेपर्यंत जर का आपली साईट स्लो झाली किंवा थोडी बंद होण्याच्या मार्गावर आली तर आपले रजिस्ट्रेशन डेट आहे ते एक्सटेंड होण्याच्या मार्गावर असते, म्हणजे जास्त होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, त्यामुळे 50-50 चान्सेस आहे एक्सटेंड होण्याचे आणि त्यामुळे पण एक्सटेंड होण्याची वाट बघू नका, आत्ताच रजिस्ट्रेशन करून घ्या. मागच्या वर्षीचं मी जर का बघितलं आपण तर 24 डिसेंबरपासून सुरू झालं होतं रजिस्ट्रेशन आणि 10 फरवरीपर्यंतच होत आहे, पण त्यांना जास्त वेळ मिळाला होता. त्यामुळे शक्यता जास्त आहे एक्सटेंड होण्याचं. ठीक आहे, एकंदरीत आपण कालावधी किंवा पिरियड बघितला तर. आणि एक्झाम डेट त्यांची मार्च 23 होती. आपली 30 मार्च आहे. थोडंसं आपल्याला पण वेळ मिळालेला आहे 7-8 दिवसाचा आणि इकडे त्यांना जास्त रजिस्ट्रेशनसाठी टाईम मिळाला होता मागच्या वर्षीचं कंपॅरिझन केलं तर. यावर्षी आपल्याला 1 महिना मिळालेला आहे आणि आपली तारीख आहे 30 मार्च. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं अपार ID आणि आधार ID खूप मेंडेटरी आहे, त्याच्याशिवाय ते होत नाही आहे. अपार ID हे डिजिलॉकरवरून आपल्याला तयार करायचे आहे आणि ते तुम्ही नक्कीच तयारी केली असाल. आणि रजिस्ट्रेशन तुम्ही नक्की करून घ्या आता, कारण शेवटपर्यंत वाट बघू नका. नक्की कधी कधी काय होतं, वेबसाईट स्लो होऊन जाते आणि आपलं रजिस्ट्रेशन राहून जातं. आणि जर का तुमच्या काही चुका झाल्या असेल तर दुरुस्तीला सुद्धा आपल्याला विंडो मिळणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. एडिट आपल्याला तिथनं करता येईल, सगळं डॉक्युमेंट्स असो किंवा काही दुरुस्ती असेल तर ते आपल्याला करता येईल. करेक्शन विंडो आपल्याला 10 फरवरीला जर का एंड झालं तर 2-3 दिवसात करेक्शन विंडो येऊन जाईल आणि जर का हे एक्सटेंड झालं तर कोणत्याही तारीखच्या 2-3 दिवसात आपल्याला विंडो जी आहे करेक्शन विंडो ती येऊन जाणार, त्यामुळे ते इथे आपण एडिट करू शकू. आपल्याला माहिती आहे MCCTला आपल्याला 4 विषय आहेत: मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश कंप्रेशन आणि कम्प्युटर कॉन्सेप्ट. या 4ही विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मॅथमॅटिक्सची आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची जेणेकरून आपल्याला मॅथ्समध्ये जास्त मार्क्स मिळेल. लॉजिकल रिझनिंगचं पण तेच आहे आणि इंग्लिश कंप्रेशन आणि कम्प्युटर कॉन्सेप्टसुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. जर का आपल्याला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर 150 अधिक आपल्याला मार्क्स येणं खूप आवश्यक आहे, त्यामुळे तुम्ही टार्गेट 150+ ठेवा. आपल्याला माहिती आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला 30 प्रश्न विचारणार आहेत 60 मार्कांसाठी. कम्प्युटर कॉन्सेप्टमध्ये आपल्याला 20 प्रश्न विचारणार आहेत 40 मार्कांसाठी. लॉजिकल ॲबिलिटीमध्ये आपल्याला 30 प्रश्न विचारणार आहेत 60 मार्कांसाठी आणि जनरल इंग्लिशमध्ये 20 प्रश्न 40 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत. टोटल मार्क्स असणार आहे 200 आणि टोटल प्रश्न असणार आहेत 100 आणि एक्झाम डेट आपली 30 मार्च आहे. ठीक आहे, तर मॅथमॅटिक्समध्ये 30 पैकी 30 प्रश्न सॉल्व्ह करायचे असेल तर आपल्याला प्रॅक्टिस करणे भरपूर आवश्यक आहे, त्यामुळे प्रॅक्टिसला जोर द्या. कम्प्युटर कॉन्सेप्टला आपल्याला छान पद्धतीने अभ्यास करायचा जेणेकरून आपल्याला कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिश यामध्ये आपल्याला मार्क जाता कामा नये, कारण हे वेट जे मार्क्स गेनिंग आहे सब्जेक्ट, त्यामुळे तिथे आपल्याला मार्क्स जाऊ द्यायचे नाही आहेत आणि लॉजिकल ॲबिलिटीमध्ये सुद्धा आपल्याला मार्क्स जाऊ द्यायचे नाही आहेत. मॅथ्समध्ये मार्क्स जाण्याचे चान्सेस याच्यासाठी असतं की कधी कधी कठीण प्रश्न विचारला गेला तर आपले मार्क्स तिथे जाऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे हे 3 जे आहेत विषय ते तुम्हाला मार्क्स गेन करून देण्याच्या
सब्जेक्ट्स आहेत. त्यामुळे तशा पद्धतीने तिथे अभ्यास करा. आपल्याला मी रुटीन सांगितलं होतं. 3 तास तुम्हाला मॅथ्सला देणे आवश्यक आहे. या 3 तासामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. मॉक टेस्ट द्यायची आहे मॅथ्सची. ठीक आहे. 2 तासामध्ये आपल्याला रिझनिंग करायचं आहे. 2 तासामध्ये त्यामध्ये आपल्याला मॉक टेस्ट द्यायची आहे. सेक्शन वाईज मॉक टेस्ट जे मी म्हणते ते द्यायचं आहे. त्यानंतर 1 तास आपल्याला इंग्लिशला द्यायचं आहे आणि 1 तास कम्प्युटर कॉन्सेप्टला द्यायचं आहे. आणि विकेंडला आपल्याला रोज मॉक टेस्ट द्यायचं पूर्ण सेक्शनची. 4ही सब्जेक्ट्स मिळून एक फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायची आहे. आणि डेलीमध्ये आपल्याला एक एक सेक्शन वाईज मॉक टेस्ट द्यायची आहे आणि त्याचं ॲनालिसिस सुद्धा करायचं आहे. नुसतं मॉक टेस्ट देऊन आपल्याला करून काही फायदा नाही, ॲनालिसिस सुद्धा केलं पाहिजे. तेव्हा जाऊन आपल्याला आपलं काय चुकतंय किंवा वीक पॉईंट काय आहे ते आपल्याला माहिती होईल आणि त्यावर जास्त भर देता येईल. याआधी आपण 60 दिवसाचा एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ मी केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. कारण तिथे आता आपल्या 60च दिवस उरलेले आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, कोणते टॉपिक्स आपल्याला घ्यायला पाहिजे, हे सगळं मी तिथे सांगितलेलं आहे. सोबतच मॅथ्सचे PYQ जे आहे ते आपण सिरीज सुरू केली आहे, तिथे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि मॅथ्समध्ये आपण PYQ प्रश्नांवर भर याच्यासाठी देतोय की जेणेकरून तशा पद्धतीचे प्रश्न जर का तुम्हाला विचारले तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. त्यासाठी आपण नवीन बॅच सुरू करतो आहे 2 फेब्रुवारी, म्हणजे आजपासून एक नवीन बॅच सुरू होते आहे. त्याचा मोड आहे ऑनलाईन आणि याची फीज आहे 4,000 रुपये. त्यासाठी तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या नंबरवर आणि बॅचमध्ये एनरोल करू शकता. कारण आपल्याकडे मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की डेली मॉक टेस्ट देणं आपल्याला खूप आवश्यक असते, त्यामुळे मॉक टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. बॅच डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये ते शिकवल्या जातील. 2 ते 3 लेक्चर्स असणार आहे रिक्वायरमेंटनुसार आणि लाईव्ह क्लास झाला की लगेच आपल्याला रेकॉर्डिंग मिळते आहे. इन केस तुमचा लाईव्ह क्लास मिस झाला तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकता आहात, जेणेकरून तुमच्या अभ्यासात काही त्रास होणार नाही. त्यामध्ये आता स्टडी मटेरियलमध्ये या कोर्समध्ये तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स असणार आहे, जे तुम्ही प्रिंट करू शकाल, डाउनलोड करू शकाल, है ना. त्यानंतर लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स असणार आहेत. फ्री मॉक टेस्ट, जे मी तुम्हाला आता सांगितलं की मॉक टेस्ट किती आवश्यक आहे. तुम्हाला आता 60 दिवसाच्या स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही आता रोज किंवा 2 दिवसाआड तरी मॉक टेस्ट देणं खूप आवश्यक आहे. कारण त्याने तुमचा चांगला अभ्यास होईल आहे आणि मॉक टेस्ट एकंदरीत पेपरच देत आहोत आपण अशा पद्धतीने आहे. त्यामुळे फ्री मॉक टेस्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. सेक्शन वाईज मॉक टेस्ट आणि फुल लेंथ मॉक टेस्ट हे मी तुम्हाला सांगितलं होतं. सेक्शन वाईज म्हणजे मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंगचं वेगळं, इंग्लिशचं वेगळं आणि कम्प्युटर कॉन्सेप्टचं वेगळं. जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की मॅथ्समध्ये किंवा या सब्जेक्टमध्ये माझा हा वीक पॉईंट आहे, हा माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि तुम्ही त्याच्यावर जास्त भर द्या. म्हणून मी म्हणते की ॲनालिसिस जे आहे ते तुम्हाला नक्की करायचं आहे, जेणेकरून तो आपल्याला माहिती होईल की ॲनालिसिस करता येईल की आपलं काय वीक आहे, काय स्ट्रॉंग आहे. मग ते 4ही सब्जेक्ट बाबतीत झालेलं आहे. त्यानंतर फुल मॉक टेस्ट, तुम्हाला फुल मॉक टेस्ट हे दर संडेला किंवा मग दर 3 दिवसाआड तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे ॲनालिसिस करायचं आहे. आता 2,000+ MCQs सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिसला मिळणार आहेत. तर मॅथ्समध्ये तुम्ही जेवढे जास्त प्रश्न सॉल्व्ह कराल तेवढं जास्त तुमचं प्रॅक्टिस होईल आहे. हे मॅथ्सची टेक्निकच आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्हाला मॅथ्स येईल आहे. तसंच रिझनिंगचं सुद्धा आहे. थोडंफार त्याचा बेसिक अभ्यास केला की त्यानंतर आपल्याला जेवढे प्रश्न आपण सॉल्व्ह करू तेवढं जास्त आपले प्रॅक्टिस होईल आहे. ठीक आहे. त्यानंतर कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिश याचं सुद्धा अशाच पद्धतीने आहे. पण तुम्ही कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिशकडे दुर्लक्ष करू नका. मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग सोबत ते सुद्धा करा. कारण 4ही विषय आपल्याला तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे इतर आहेत. ठीक आहे. नुसतं मॅथ्सकडे लक्ष देऊन काही होणार नाही, कारण 4ही सब्जेक्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपली नवीन बॅच सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला काहीही क्वेरी असल्यास तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पण मला विचारू शकता आणि काहीही आपले प्रश्न देऊ शकता. थँक्यू.